शेगाव व लोणार विकास आराखड्यातील कामे कालमर्यादेत पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे। त्यामुळे ही कामे मिशन मोडवर पूर्ण करावीत। कामांच्या प्रगतीचा अहवाल वेळोवेळी सादर करा असे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांनी दिले। शेगाव व लोणार विकास आराखडा तसेच विविध विषयांचा आढावा विभागीय आयुक्तांनी बैठकाद्वारे घेतला। बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर HP तुमोड, वनरक्षक ज्योती बॅनर्जी, अर्थ व सांख्यिकी उपसंचालक सुनील आग्रेकर, आराखड्याचे विशेष कार्यकारी अधिकारी हर्षद चौधरी, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, उपविभागीय अधिकारी मुख्याधिकारी यावेळी उपस्थित होते। तसेच शेगाव संस्थेचे पदाधिकारी व समितीचे सदस्य दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। श्रीमती पांडे म्हणाले की श्री संत गजानन महाराजांचे शेगाव व उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर ही दोन्ही स्थळे ही पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत। या पर्यटन स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी आराखड्यातील सर्व नागरिक सुविधांची व स्थापत्य बांधकामात कार्यान्वयन यंत्रणांना निधी वितरित करण्यात आलेला आहे। ही कामे गतीने, गुणवत्तापूर्वक व दर्जेदार व्हावीत असे निर्देश यावेळी देण्यात आले। कार्यान्वयन यंत्रणांची कामाची प्रगती व सद्यस्थितीत अहवाल वेळोवेळी समितीला सादर करावा। कामाची गुणवत्ता व दर्जा हा थर्ड पार्टी करून तपासू उपयोगिता प्रमाणपत्र व कार्यपूर्ती अहवाल सादर करावा। शेगाव येथील हॉकर झोनचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मंदिर प्रशासन व नगर परिषदेने समन्वयाने तोडगा काढावा असे निर्देश यावेळी विभागीय आयुक्तांनी दिले। लोणार विकास आराखड्याच्या कार्यान्वयन यंत्रणात नगर परिषद, वन विभाग, MTDC, सार्वजनिक बांधकाम विभाग, MSRDC, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व भारतीय पुरातत्व विभाग आदींचा समावेश आहे। लोणार सरोवर परिसरात पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे, निवारा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची उर्वरित कामे येत्या 30 जूनपर्यंत पूर्ण करण्यात यावी। विद्यापीठाकडून उभारण्यात येणाऱ्या लोणार विज्ञान केंद्र व संशोधन प्रयोगशाळेचे काम वेळेत पूर्ण व्हावे, जेणेकरून संशोधनाला चालना द्यावी असेही त्यांनी सांगितले। शेगाव विकास आराखड्यात 429 कोटी 56 लाख रुपये निधीतून व लोणार विकास आराखड्यात 369 कोटी 78 लाख रुपये निधीतून कामांना चालना देण्यात आलेली आहे अशी माहिती चौधरी यांनी सादरीकरणाद्वारे दिली। आराखड्यातील अपूर्णावस्थेतील कामे तात्काळ पूर्ण करावी, दोन्ही स्थळाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल असे निर्देश यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांनी दिले। आता त्याने ॲप्लिकेशन्स केली किंवा कमी झाले, जास्त झाले, तर जे काही आहे व्यवस्थित स्टेटस रिपोर्ट सादर करा। त्याच्यानंतर जसं तुम्ही आता सांगितलं की थोडासा लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन नेहमी निर्माण होते, तर पोलीस प्रशासनाची मदत घ्या आणि त्यांच्याकडून जे काही सहयोग आहे ते घेऊन पुढील कारवाई करा। आणि नो पार्किंग झोन म्हणजे नो पार्किंग, तो व्यवस्थित त्याच्या अंमलबजावणी झाली पाहिजे। तो आपण एकदा पुन्हा जरा व्यवस्थित त्याचा आढावा घ्या। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।